विरोधकांचे फॉर्म कसे बाद करायचे हे त्याच्या माध्यमातून रचलेले षडयंत्र. सत्ताधाऱ्यांना वेगळे फॉर्म द्यायचे आणि विरोधकांना वेगळे फॉर्म द्यायचे. यांच्यामध्ये सगळी जी सिस्टीम आहे निवडणूक आयोगाची ती सगळी त्यांना अटॅच आहे भारतीय जनता. 19 नंबर नंतर 20, 21 नंबरच नाही. मग ॲक्च्युली हे नंबरिंग चुकली का त्याच्यामधले जे प्रतिज्ञापत्र असते तेच गायब आहेत. हे कुठेही निवडणूक आयोगाने त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं नाही. ही छपाईची चूक आहे. अहो ही जर छपाईची चूक आहे तर मग तुम्ही ज्यांनी छपाई केली त्याच्यावर का गुन्हा नाही दाखल केला? जर उद्या तुम्ही अशी चूक मानता, उद्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, उद्या मानताल का नाही आमच्याकडून चुकीने त्याचा बाद झाला? मला तर वाटतं अहिल्यानगरमध्ये नाही या देशामध्ये आपण मला तर वाटतं ही शेवटचीच निवडणूक बघू. याच्या पुढे निवडणुका होतील का नाही हीच मोठी नागरिकांमध्ये शंका आहे. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी निवडणूक यंत्रणेतील सावळा गोंधळ उघडकीस आलाय. त्यामुळे उमेदवारांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण झालाय. या संदर्भात आता आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले, त्यामुळे उमेदवारांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण झालाय. जो काही अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणूक अर्जाबाबत जो गोंधळ समोर आला तो नेमका गोंधळ नाही. तो निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या ठरवून केलेला कार्यक्रम आहे. म्हणजे विरोधकांचे फॉर्म कसे बाद करायचे हे त्याच्या माध्यमातून रचलेले षडयंत्र आहे. जर तुम्ही पाहिलं तर मागच आत्ता काही दिवसापूर्वी सरकारने जाहीर केलं की एखाद्या उमेदवाराचा जर फॉर्म बाद झाला तर त्याला कोर्टात सुद्धा जाता येणार नाही. हा नेमका फॉर्म बाद करण्याच्या मागचा जो हेतू आहे त्यांचा हाच आहे. एकदा का उमेदवाराचा फॉर्म बाद झाला तर तो कोर्टात जाणार नाही, तो उमेदवार म्हणून सुद्धा समोर येणार नाही. इथं सत्ताधाऱ्यांना वेगळे फॉर्म द्यायचे आणि विरोधकांना वेगळे फॉर्म द्यायचे. यांच्यामध्ये सगळी जी सिस्टीम आहे निवडणूक आयोगाची ही सगळी त्यांना अटॅच आहे भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी महायुतीतले सगळे पक्ष असेल, मग ते राष्ट्रवादी असेल किंवा अजून कोणते पक्ष असेल, यांनी ठरवून चालवलेला हा कार्यक्रम आहे. हे विरोधकांचे फॉर्म बाद करण्यासाठी हा सगळा रचलेला डाव आहे. निवडणूक प्रक्रिया ही अतिशय जबाबदारीची आहे. असं असताना उमेदवारी अर्ज संच छपाई झालेला हलगर्जीपणा एक गंभीर बाब आहे. काय सांगाल? अहो ही जर गंभीर बाब आहे तर काल निवडणुकीचा फॉर्म ही काही छोटी गोष्ट नाही. या फॉर्मवर उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असतं. फॉर्म म्हणजे ते काय फक्त पानं नाही आहेत. काल जर समोर आलं की काही ठिकाणी आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय का नंबरची हेराफेरी आहे काय ॲफिडेविट गायब आहेत. म्हणजे हे सरळ सरळ याच्यामध्ये 19 नंबर नंतर 20, 21 नंबरच नाही. मग ॲक्च्युली हे नंबरिंग चुकली का त्याच्यामधले जे प्रतिज्ञापत्र असतील तेच गायब आहेत. हे कुठंही निवडणूक आयोगाने त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं नाही. त्याच्यामुळं आता उमेदवारांनी नेमकं प्रतिज्ञापत्र वेगळे भरायचे का याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र नाही किंवा नंबरिंग नाही, याच्या माध्यमातून काल काहीतरी मी बातमीमध्ये पाहिलं निवडणूक अधिकाऱ्यांनी काहीतरी सांगितलं की ही छपाईची चूक आहे. अहो ही जर छपाईची चूक आहे तर मग तुम्ही ज्यांनी छपाई केली त्याच्यावर का गुन्हा नाही दाखल केला? जर उद्या तुम्ही अशी चूक मानता, उद्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर उद्या मानताल का नाही आमच्याकडून चुकीने त्याचा बाद झाला? हे सगळे ढोंग आहे. हे सगळे निवडणूक आयोगाचे जे लोक आहेत हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
जशा भारतीय जनता पार्टीच्या विंग्स आहेत, अल्पसंख्याक विंग, दलित आघाडी विंग, ओबीसी विंग, तशातला हा प्रकार आहे. ही एक निवडणूक आयोगाची निवडणूक आघाडी आहे भारतीय जनता पार्टीची. त्याच्यामुळं विरोधकांचे फॉर्म बाद करण्याचं काम हे केंद्रापासून तर आज याच्यापर्यंत आहे. आज जर पाहिलं तर मला तर वाटतं अहिल्यानगरमध्ये नाही तर या देशामध्ये आपण, मला तर वाटतं ही शेवटचीच निवडणूक बघू. याच्या पुढे निवडणुका होतील का नाही हीच मोठी नागरिकांमध्ये शंका आहे. जे भारतीय जनता पार्टी असेल, निवडणूक आयोग असेल, जे वन नेशन वन इलेक्शन म्हणतं, आता तुम्हाला एक फॉर्म नीट छापता येत नाही, तुम्ही इतके मोठे स्वप्न बघता. हे सगळे ढोंगी लोक आहेत, हे सगळे नाटकी लोक आहेत. यांच्या जनतेने नादी लागू नये. त्याच्यामुळं जनतेने या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे कोणी लोक असेल त्यांना साथ देण्याचं काम करावं, जेणेकरून लोकशाही टिकल, संविधान वाचल. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. संबंधितांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्यात यावं अशी देखील मागणी होती, काय सांगा? संबंधितांना 100% निवडणूक प्रमुख जे आहेत जिल्ह्याचे कलेक्टर यांनी ही बाब गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. त्यांची डायरेक्ट तडकाफडकी बदली होणं गरजेचं आहे किंवा निलंबित करणं गरजेचं आहे. परंतु इथं कुठंतरी सगळे अधिकारी मिलीभगत आहे. सगळे अधिकारी त्या सत्ताधाऱ्यांना मिळालेले आहेत. त्याच्यामुळं कुणीही बाहेर जाणार नाही, कोणाचंही काही होणार नाही. फॉर्मही इतके बाद होणार आहेत का लिमिटच्या बाहेर अशा प्रकारे जर अर्ज आले तर 100% अनेक फॉर्म बाद होतील. कारण की याच्यामध्ये प्रतिज्ञापत्रच गायब दिसतात का नंबर गायब आहेत, याचं सुद्धा क्लेरिफिकेशन अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेलं नाही. धन्यवाद सर, डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.